Excuse me, may I have a matchbox, please? Thank you. Thanks a billion. काय मरायचे काय? ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? डोळे तपासून घ्या. हो मिस्टर, माझी काही चूक नाही, तीच मध्ये आली आहे. हे पहा, बरं झालं हिला काय दुखापत नाही झाली असती तर तुमची हाडं खेळखळी केली असती. अरे जा रे जा, काय हाडं खेळखळी केली असती? तू कोण समजतो स्वतःला? अरे बाहेर निघ सांगतो तुला. अरे काय बाहेर निघ तू. जाऊ दे हो. मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही जा आता. ठीक आहे, सांभाळ तुझ्या हिरोला. अरे काय सांभाळ, दोन कारा खाली आवाज काढून मी इडियट. जाऊ दे म्हटलं ना, कशाला रस्त्यात तमाशा? आणि खरं तर चूक माझीच होती आणि ती तुमच्यामुळे झाली माहितीये. बिकॉज ऑफ मी? मॅडम, वी आर मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम. तुमची माझी ओळख सुद्धा नाहीये. अहो, मला तुम्हाला काही विचारायचंय. आपण असं करूया का, समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया, म्हणजे तुमचंही डोकं शांत होईल आणि मलाही सगळं नीट सांगता येईल. थँक्यू. वेलकम. अहो, तुम्हाला बघून मी इतकी आश्चर्यचकित झाले की मागला कार येते मला भान देखील राहिलं नाही. का मला काय शिंग फुटलेत का? असं नाही हो. मग मी इथे माझ्या मावशीकडे राहते. त्या मावशीच्या घरात एक पिराड आहे. Uh-huh. त्या पिराडात एक सुधा नावाची मुलगी आहे. इज दॅट सो? पण त्याच्यामध्ये एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे? अहो, ती थेट तुमच्यासारखी दिसते. तिने जर पुरुषाचे कपडे घातले तर ती सुधीर दिसेल आणि मी जर साडी नेसलो तर मी सुद्धा दिसेन. करेक्ट? अगदी बरोबर. पण नवल आहे नाही? देर इज नो नवल इन इट. कारण मी सुधाचा जुळा भाऊ आहे. खरं सांगतो? तुमची शपथ. पण तुम्ही आला नाही तर कधी तिच्याकडे? मी सहसा कोणाला सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. तिने त्या फडतूस शंतनुशी लग्न केलेलं मला मुळीच पटलेलं नाहीये. अहो, ही स्टील स्टडींग. तो अजून शिकतोय. आपण प्रेम आंधळं असतं. हे पहा, मी तिला खूप समजावलं, बट शी रिफ्यूज टू अंडरस्टँड. त्यामुळे मी तिचं नाव टाकलं आणि त्या शंतनूला पाहून तो माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. म्हणून मी भेटायचं टाळतो. पण ती इतकी चांगली आहे, मला तर ती फार आवडते. तुम्ही भेटल्याचं कधी एकदा तिला सांगते असं झालंय मला. बाय द वे, तुम्ही काय करता? मी गायक आहे. आय एम अ सिंगर, यू नो. लवकरच माझ्या गाण्याची कॅसेट मार्केटमध्ये येणार आहे. तुमच्या पोशाखाकडे बघून मात्र अजिबात वाटत नाहीये की तुम्ही गायक असाल म्हणून. गाणं गळ्यात असतं, पोशाखात नसतं. तुम्हाला आवडलं नाही पोशाख? यू डिडंट लाईक इट? नाही, तसं काही नाही. उलट मला खूपच आवडला. अल्पे. पण मी बोलवलं होतं तुम्हाला. तुम्ही मला आवडलात म्हणून बिल मी देणार. चला निघू मी आता, मला गेलं पाहिजे. अच्छा, थँक्स अ लॉट फॉर द कॉफी. बाय बाय. पाषाण रोड, लवकर चला. लवकर. साहेब, फार अर्जंट केस आहे. पाषाण रोडला जायचंय. प्लीज जरा लिफ्ट द्याल का? चला बसा. सुधा 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 कुठे? अजून आली नाही बँकेतून. बँकेतून? आज तर रविवार आहे, बँक बंद. मग कुठे मैत्रिणीकडे गेली असेल. पण तू कशाला इतकी धावत आलीस? एक नवलाची गोष्ट सांगायची होती तिला. आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता. काय? सुधाचा जुळा भाऊ? कमाल आहे. सुधाने कधी सांगितलं सुद्धा नाही की तिला जुळा भाऊ आहे म्हणून. अगं सुधा केव्हा चालली आहे? या लोकांना माहित नाही. ती बघ आतमध्ये आंघोळ करते. सुधा 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 बाहेर ये लवकर. अगं सुधा. काय ग? बाहेर ये लवकर, मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो, मग एक काम करतेस का तू? तू जरा हॉल मध्ये जाऊन बैस. मी आंघोळ संपून ताबडतोब येते. ठीक आहे, लवकर ये. हो. दार बंद कर. हे तू माणूस आहेस काय? सगळ्यांना गोत्यात येतील अशा ना. तुम्ही काय काळजी करू नका रे. कोणीही गोत्यात येत नाही. माझी ही केस मी माझ्या पद्धतीनं हाताळणार. या माणसाचं काही कळतच नाही. धनंजय धनंजय, महत्वाची बातमी, महत्वाची. या काय महत्वाची बातमी नाही. काय तुम्हाला दिसणार नाही रे बाबा. चबुरावचा तमाशा पुण्याला आलाय. हत्तीच्या इतकंच ना? इतकंच नाही रे, त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली असणार. मला गेलं पाहिजे ताबडतोब. त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काय? काळजी करू नका रे बाबा. थांब. तू एक काम कर. काय? तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा. नाही, प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मरत म्हणतील का मला? ए मर्द, तो म्हणतो ते बरोबर आहे. कुणालाही संशय येणार नाही, अगदी छबुरावाला सुद्धा.
अगं बाया 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 केवढी मोठी झाली ग तू ए बये अं? कोण तू अं? मी नाही ओळखत तुला अगं 7 जन्माची ओळख आपली हा? एवढ्या लवकर इसरून कशी चालल ए भवाने लय लाडत येऊ नका आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग कोण कुठची तू हे बघ बये कोण परशात तू अरे काय रे हे कसलं सोंग काढलं हे बघ ते नंतर सांगतो आधी सांग तुझा बा कुठं आहे गेलाय बाहेर आणि आला परत तरी घाबरते कोण चल. काय छबुराव जोरात चाललाय ना. कसला जोर घेऊन बसलाय राव चाललंय आपलं टुकू 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 यावेळी पोरीला बरोबर आणली ती. आता पोरीच्या लग्नाचं बघायला नका का पाहुण्यानं 2-4 पोरं सुशीलात पुण्यातली म्हणून घेऊन आलो पोरीला. अहो तुमची पोरगी चांगली आहे, कोणी पसंत करेल की. आता त्यो वर बसलाय नव तेच काय ते ठरवणार कसं. अगं बया आबा आला वाटतं अगं येऊ दे कशाला घाबरतेस आबाचा बाबा येऊ दे मी नाही घाबरत जाऊ उघड जा, उघड जा, उघड जा. काय ग कुणा संग बोलत होती हिच्या संग हा? ही कोण आणि हे काय छबू काका मला ओळखलं नाही तुम्ही अहो आबा ही पार्वती पहिलीपासून 4थी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत. अगं पण मी कुठं होतो तुझ्या वर्गात मला आठवायला. अहो आबा माझ्या संग खेळायला नाही का यायची हा, आणि तुम्ही आले लबाड असे म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे ते आठवतं का आठवतं आ, ती होय तो प्रकारात होती. हिरवा परकर पांढरा पुलका नाचायची नाही का नाचले मोला आंब्याच्या वनात किती छान नाचायची ती. आता आठवला पण ही इथं असती होय हा? आता लगीन झालं नाही काय तिचं हा रांगा पिंडाला अगदी मजबूत झाली हा. माझा नवरा पण तसा दांडगा आहे पण काय म्हणतो छबू काका त्या कमळीचं लगीन करून टाका की लवकर. त्याच खटपटीत आहे मी. आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे परशा नावाचा. नाव काढू नका त्याचं एक डाव फेटू दे मला त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही. असं काय केलं त्यानं काय केलं अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला. पण तो चांगला असला तर अगं पण तू काय एवढी तरफदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची त्याची लायकी तर आहे का माझ्या पायतानाजवळ उभी राहायची. असलं 56 वर्ष मी नोकरीला ठेवतो. मी काय म्हणते छबू काका तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57वा परशा जगात असला तर आमच्या कमळीनं तुला लईच बुरळ घातलेली दिसती. बुरं अहो ती तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण आहे माझ्या काळजात कशी रुतून बसली या. तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार. तिचा नवरा इतका खुश होईल तिला सोडणारच नाही असा घट्ट पकडून ठेवी. तुला उशीर होते ना इथे हा छबू काका बरं आहे कमळे इथे हा तवर रोजच भेटीन तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का. अच्छा तो हम चलते हैं टिंग 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 अच्छा तो हम चलते हैं टिंग. तेरी माँ मेरी माँ तेरी माँ मेरी माँ दोनों ने टांग से झाड़ू कर दिया. सुधा? तू होय केवढी घाबरली मी. सुधा तुझी एक गोष्ट मला खूप आवडली बघ. कोणती ग. हेच मनात किती दुःख असलं ना तरी तुझा चेहरा मात्र नेहमी प्रसन्न असतो. काही इलाज नाही त्याला. सुरुवातीला मला कळलं ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तुला कळलं तेव्हा ना. काय कळलं. तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल. जाऊ दे आपण तो विषय टाळलेलाच बरा. कोणता विषय. तुला माहितीये तूच. हे बघ तू काळजी घे. आपलं आयुष्य छोटं असो किंवा मोठं असो शेवटी त्या आनंदात कसं घालवायचं हे आपणच ठरवायचं असतं ना. हो पण तू काय म्हणतेस ते मला. तू मजेत राहा म्हणजे झालं. तशी तुला काळजी करायला नको. तुझे नवरा डॉक्टरच होणार आहे. मला काय कळतच नाहीये तू काय म्हणतेस. काय सुधाबाई आज बऱ्या ना नेहमीपेक्षा. अच्छा सुधा मी जाते. काय हो ज्युनियर माने आज असं काय विचारलं मला. तू आज चल मी तुला सगळं सांगतो. चल चल इकडे इकडे तू आधी मला सांग त्या पोरीला काय सांगितलंस माझ्याबद्दल. तसं काही खास नाही रे फक्त तुला कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. मग ठीक तुला काय शरम. अरे तुझ्यापासून काय लपवणार मी. अरे मी मिरजेला शिकायला होतो ना तेव्हा हिची माझी भेट झाली आणि तिथंच आमचं जमलं. अरे वा. ही माझ्या आयुष्यातनं कायमची जाऊ नये म्हणून माझ्या बायकोला कॅन्सर आणावा लागला. अच्छा अच्छा आणि तुला तर माहितच आहे रे युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं.